यानंतर आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीमध्ये सीएम फडणवीसांचा समावेश। पंतप्रधान मोदींसह 40 नेते असणार। विनोद तावडेही स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बिहारच्या दौऱ्यावर। बिहार निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार। काही उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती। इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा, तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका। अचानक 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले? रोहित पवार यांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन। डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा। अमरावती जिल्ह्यातील 5 तालुक्यातील मतदार यादीत मोठा घोळ। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रारूप यादीमध्ये गोंधळ। यादींवर हरकती घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची गावकऱ्यांची मागणी। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंतर ठाण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केल्याची नजीब मुल्ला यांची माहिती। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अब की बार 25 प्रचार असाही नारा। आजपासून मनसेचा दीपोत्सव। शिवाजी पार्क परिसरात लख दिव्यांच्या तेजाने लखलखणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसे दीपोत्सवाचा शुभारंभ। रत्नागिरीत शरद पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी रमेश कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय। रमेश कदम हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार। गुजरात सरकारचा आज सकाळी 11:30 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सादर, तर मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे।